हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन बघितलं होतं. त्याच्यातील फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन इंडक्शन, बँडविड्थ, साईड बँड्स हे पाहिलेलं होतं. तर टुडे वी आर गोइंग टू सी द FM modulator. So in FM modulation, to generate the FM means frequency modulation. Carrier signal frequency is varied. फ्रीक्वेंसी मॉड्यूलेशन में क्या होता है, कैरियर सिग्नल की जो फ्रीक्वेंसी है वो क्या होती है, वेरिड इन अकॉर्डेंस विद द एम्पलीट्यूड ऑफ मॉड्यूलेटिंग सिग्नल. तो ये अपन ने इसके पहले देखे फ्रीक्वेंसी मॉड्यूलेशन में कि कैरियर सिग्नल की फ्रीक्वेंसी मॉड्यूलेटिंग सिग्नल के एम्पलीट्यूड के अनुसार बदल दी जाती है, उसे अपन FM कहते हैं. तो फॉर दिस मॉड्यूलेटर और फॉर दिस circuit, reactive component like a varactor diode or FET, field effect transistor, that is the FET or varactor diode is used. Just show in figure circuit of the FM modulator. See the circuit of FM modulator. Here VCC, a modulating signal, MS शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. MS means modulating signal. This block represent the LC oscillator, inductor capacitor oscillator, which generate the high frequency signal, means carriers. Now this symbol represent the varactor diode, VD, varactor diode, when its junction capacitance vary. So this is varactor diode, and from this point we will get the output. Output means FM modulation signal. This is the FM modulating signals, means as a amplitude of the modulating signal varied, so frequency also varied, frequency of the carrier varied, and as amplitude is decreasing किंवा कमी कमी होते तेव्हा याच्या फ्रिक्वेन्सी ही सुद्धा ही कमी कमी होत जाते. तर हे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे. तर आपण पाहूया की यूजिंग व्हॅरेक्टर डायोड इज शोन. तो व्हॅरेक्टर डायोड इज ए PN जंक्शन डायोड. व्हॅरेक्टर डायोड क्या है, इज ए PN जंक्शन whose junction capacitance, this is the junction capacitance changes according to the bias अप्लाइड टू इट. याला जो बायसिंग व्होल्टेज देतो त्याच्यानुसार याचं जे जंक्शनचे कॅपॅसिटन्स आहे ते काय होतं, व्हॅरी होतं. इट इज ऑलवेज ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस. इट इज ऑलवेज ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस. पहा याचा हा एनोड पॉईंट आहे. हा एनोड पॉईंट हा खालच्या पॉईंटला जोडलेला आहे, निगेटिव्ह ट्रॅकला जोडलेला आहे, आणि हा याचा कॅथोड आहे. म्हणून हा नेहमी रिव्हर्स बायसमध्ये काम. If bias is large, then length of the potential barrier increases. If bias is, याचा बायसिंग जर जास्त असेल, bias is large, then length of the potential barrier. Potential barrier म्हणजे जो पोटेन्शियलची हे असतो बॅरियर, तो काय असतो, increases. Hence its capacitance decreases. जेव्हा पोटेन्शियल बॅरियर याचा इन्क्रीज होतो म्हणजे पोटेन्शियल वाढतो, तेव्हा याचा जंक्शन कॅपॅसिटेशन हा डिक्रीज होतो. ठीक आहे. मॉड्युलेटिंग व्होल्टेज इज अप्लाइड इन सिरीज. फ्रॉम फिगरमध्ये पहा काय असतं की मॉड्युलेटिंग व्होल्टेज हे आलं आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग व्होल्टेज इज अप्लाइड इन सिरीज विथ सप्लाय व्होल्टेज अँड व्हॅरेक्टर डायोड. पहा याच्यामध्ये मॉड्युलेशन अप्लाइड इन सिरीज विथ AC व्होल्टेज, AC सप्लाय टू व्हॅरेक्टर डायोड. म्हणजे या ठिकाणी LC ऑसिलेटरपासून जे सिग्नल तयार होते ते AC सिग्नल असते. तर हे AC सिग्नल कोणाला दिले जाते, व्हॅरेक्टर डायोडला. इज कनेक्टेड अक्रॉस LC ऑसिलेटर. व्हॅरेक्टर डायोड कसं जोडलेला आहे, LC ऑसिलेटरच्या पॅरेललला जोडला आहे. अक्रॉस म्हणजेच पॅरेललला जोडला आहे.
विच जनरेट द कॅरियर सिग्नल. हा जो एल सी ऑसिलेटर आहे हा काय करतो, कॅरियर सिग्नल जनरेट करतो. जेव्हा एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल इज 0, जेव्हा या ठिकाणी मॉड्युलेटिंग सिग्नल 0 असेल तर मग याला कोणते व्होल्टेज मिळेल, ओनली सप्लाय व्होल्टेज, दिस VCC. वेन एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल इज 0, then only supply voltage means VCC is applied across the diode. Now output consists of unmodulated carrier wave. तेव्हा याचं काय मिळेल की आउटपुट हे अनमॉड्युलेटेड मिळेल आणि ते जस्ट सिंपल कॅरियर वेव्ह मिळेल. जनरल अशा वेळेस सिंपल कॅरियर वेव्ह मिळेल. वेन एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल, जेव्हा याचं एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल व्हॅरीज, जेव्हा हे इथून वाढेल तर काय होईल, देन बायस अक्रॉस द व्हॅरेक्टर डायोड, म्हणजे याच्या अक्रॉसचे व्होल्टेज चेंजेस जंक्शन कॅपॅसिटन्स, याच्या अक्रॉसचे व्होल्टेज याच्या जंक्शन कॅपॅसिटनला चेंज करेल, बदल करेल. त्यामुळे काय होईल, आल्सो चेंज विच चेंजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. त्यामुळे याची फ्रिक्वेन्सी, मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सीसुद्धा चेंज होईल आणि आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळेल, एक प्रकारची FM मिळेल, म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन वेव्ह मिळेल. तर ही जी फ्रिक्वेन्सी असते याची ही F इक्वल टू काय असते, F इक्वल टू 1/2π रूट ऑफ LCT. तर वेअर CT म्हणजे काय असते, CT इक्वल टू असते टोटल कॅपॅसिटन्स ऑफ पॅरेलल कॉम्बिनेशन ऑफ जंक्शन कॅपॅसिटर अँड टँक कॅपॅसिटर. पॅरेलल कॉम्बिनेशन ऑफ जंक्शन कॅपॅसिटर म्हणजे व्हॅरेक्टर डायोडचं कॅपॅसिटन्स आणि LC ऑसिलेटर म्हणजे काय असते, एक प्रकारची टँक सर्किट असते, म्हणजे इंडक्टरच्या पॅरेलल कॅपॅसिटर. तर हे ऑसिलेटरचे कॅपॅसिटर आणि व्हॅरेक्टर डायोडचे कॅपॅसिटन्स जेव्हा पॅरेललमध्ये असतात तर त्याचा जो टोटल कॅपॅसिटन्स असतो त्याची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, CT आहे. तर CT मीन्स टोटल कॅपॅसिटन्स ऑफ पॅरेलल कॉम्बिनेशन ऑफ धिस डायोड कॅपॅसिटर अँड ऑसिलेटर टँक कॅपॅसिटर, पॅरेलल कॉम्बिनेशन टँक कॅपॅसिटर अँड व्हॅरेक्टर कॅपॅसिटर. सो दिस इज द टोटल कॅपॅसिटर. तर हे समजलं का तुम्हाला याचं वर्किंग म्हणजे काय आहे की तुम्हाला जसं माहीत आहे की FM सिग्नल तयार करण्यासाठी कॅरियर सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय करावी लागते, मॉड्युलेटिंग सिग्नलच्या एम्प्लिट्यूडनुसार बदलते, हे आपल्याला माहीत आहे, आपण पाहिलेलं आहे. तर यासाठी इफिशियंट किंवा कार्यक्षम कॉम्पोनंट म्हणून व्हॅरेक्टर डायोड किंवा फेटचा वापर करतात. व्हॅरेक्टर डायोड वापरून आपण काय करतो, FM मॉड्युलेटरची सर्किट तयार केलेली आहे. या ठिकाणी आपण फेट न वापरलेला, या ठिकाणी व्हॅरेक्टर डायोड वापरलेला आहे. आणि हा व्हॅरेक्टर डायोड का असतो, एक प्रकारचा PN जंक्शन डायोड असतो आणि त्याचा जंक्शन कॅपॅसिटन्स जो असतो हा त्याच्या दिलेल्या व्होल्टेजनुसार म्हणजे बायसिंगनुसार हा बदलत असतो. आणि हा जो व्हॅरेक्टर डायोड आहे हा नेहमी रिव्हर्स बायसमध्ये कार्य करतो. याला जर बायस जास्त असल्यास त्याच्या पोटेन्शियल बॅरियरची विड्थ जी असते किंवा रुंदी असते ती जास्त असते व कॅपॅसिटन्स हा कमी असतो. म्हणून मॉड्युलेटिंग सिग्नल हे व्हॅरेक्टर डायोडच्या व DC किंवा VCC सप्लायच्या सिरीजमध्ये जोडलेला आहे. सिरीजमध्ये जोडलेला आहे, याप्रमाणे कॅपॅसिटर्स ओके सिरीजमध्ये जोडतात. तेव्हा LC ऑसिलेटरच्या समांतर किंवा भोवती व्हॅरेक्टर डायोड जोडलेला आहे, हे पाहिलेच आहे, समांतर जोडलेला आहे. ऑसिलेटर जास्त फ्रिक्वेन्सीचे कॅरियर सिग्नल तयार करतो, हे माहितीच आहे, ऑसिलेटर आहे जास्त फ्रिक्वेन्सीपेक्षा. जर मॉड्युलेटिंग सिग्नलचे एम्प्लिट्यूड 0 असेल किंवा 0 असल्यास तर फक्त DC सप्लाय हा व्हॅरेक्टर डायोडला मिळतो, फक्त DC सप्लाय व्हॅरेक्टर डायोडला मिळतो. जेव्हा काय असते की मॉड्युलेटिंग सिग्नलचे एम्प्लिट्यूड 0 असतो व आउटपुट हा सामान्य अनमॉड्युलेटेड कॅरियर सिग्नल मिळते. परंतु जर मॉड्युलेटिंग सिग्नलचे एम्प्लिट्यूड बदलल्यास व्हॅरेक्टर डायोडचा बायस बदलतो व जंक्शन कॅपॅसिटन्ससुद्धा बदलते व आउटपुटला सिंपल काय मिळते,
सिग्नलची फ्रिक्वेन्सी बदलते, फक्त आउटपुटची सिग्नलची फ्रिक्वेन्सी बदलते. अर्थात काय होतं, मॉड्युलेटिंग सिग्नलच्या एम्प्लिट्यूडनुसार कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी बदलते व आउटपुटला आपल्याला FM सिग्नल मिळतो याप्रमाणे. आणि ह्या FMची फ्रिक्वेन्सी असते याप्रमाणे करतात. F = 1/2π√L into CT. CT is what? CT is म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ जंक्शन कॅपॅसिटर अँड टँक सर्किट कॅपॅसिटर. ओके, तर हे या प्रकारचे FM मॉड्युलेटर असते. आता आपण याचे फायदे पाहूया. ॲडव्हान्टेज ऑफ FM ओव्हर AM म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचे फायदे AMच्या मानाने काय काय आहेत. तर याच्यामध्ये FMमुळे तुम्हाला माहितीच आहे की ड्यू टू फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन नॉईज नसलेले सिग्नल ग्रहण करतात. म्हणजे अनडिस्टर्बंट म्हणजे नॉईज नसलेले सिग्नल हे जे रिसिप्शन होते किंवा ग्रहण करते. याच्यामध्ये गार्ड बँड असतात, तुम्हाला माहिती आहे ते सांगितलं आहे. गार्ड बँडमुळे काय असतं की शेजारच्या जे चॅनलचा अडथळा होत असतो तो निर्माण होत नाही. म्हणजे नेबरिंग चॅनल्स इंटरफेरन्स इज टोटली अवॉइडेड म्हणजे नकारला जातो, निर्माण होत नाही. तिसरा आहे की FMची जे कार्यक्षेत्र आहे ते AM पेक्षा जास्त असते. म्हणजे वर्किंग एरिया जो आहे AM पेक्षा हे जास्त असते. त्याच्यानंतर चौथा आहे की हायफाय रिसिप्शन व स्टेरिओ ट्रान्समिशन्स याच्यामध्ये शक्य असते. हायफाय रिसिप्शन किंवा स्टेरिओ ट्रान्समिशन याच्यामध्ये शक्य असते. नेक्स्ट आहे की ऑल पॉवर इज यूज इन FM. याच्यातील सगळीचे सगळी पॉवर म्हणजे 100% पॉवर ही उपयोगात पडते. तुम्हाला माहीत आहे की AM मध्ये फक्त जी साईड बँडमध्ये पॉवर असते तिचाच उपयोग होतो आणि ती असते जवळपास किती असते 20% ते 30% ओनली. हे 20 to 30% हे AM मध्ये उपयोगी पडते, परंतु FMमध्ये 100% असते. 100% पॉवर ही उपयोगी असते, म्हणून याची इफिशियन्सी ही जास्त असते. पुढचा म्हणजे FM युजेस VHF आणि UHF रेंजमध्ये कार्य करतो. अँड UHF रेंजमध्ये चा वापर करतो. FM हा VHF व UHF पटचा वापर करतो, म्हणजे रेंजचा वापर करतो. VHF व UHF रेंजचा वापर करतो FM. तर हे याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत. आता ड्रॅबॅक्स इन FM ओव्हर AM. तर आपण पाहूया ड्रॉबॅक्स ऑफ किंवा इन ड्रॉबॅक्स इन FM ओव्हर AM. म्हणजे AMच्या मानाने FMचे काय काय ड्रॉबॅक्स आहेत. तर वायडर चॅनल इज रिक्वायर्ड फॉर FM. तुम्हाला माहीत आहे की FM करता वायडर चॅनलची आवश्यकता येते, विच इज 20 times लार्जर दॅट नीड बाय AM. म्हणजे 20% ही जास्त असते कशापेक्षा AM पेक्षा. याच्यामध्ये जे चॅनल असते रिक्वायर्ड वायडर चॅनल जास्त असते, 20 times लार्जर दॅट नीड ऑफ AM. म्हणजे FMची चॅनल रुंदी ही जास्त असते. म्हणायचे झालं म्हणजे FMची चॅनल रुंदी ठीक आहे, तर बँडविड्थ ही जास्त असते. दुसरा आहे की FM ट्रान्समिटिंग अँड रिसिविंग इक्विपमेंट आर कॉम्प्लेक्स हेन्स कॉस्टली. आता तुम्हाला माहीत आहे की FM जो ट्रान्समिशन आहे किंवा रिसिविंग आहे याच्यामध्ये काय असतं की इक्विपमेंट हे, कारण की ऑलरेडी FM हे थोडंसं मॉड्युलेशन आहे, हे कॉम्प्लेक्सच मॉड्युलेशन आहे आणि म्हणून ट्रान्समिटिंग किंवा रिसिविंग इक्विपमेंट हे याचे कॉम्प्लेक्स असतात, म्हणजे गुंतागुंतीचे असतात आणि त्यामुळे हे जास्त कॉस्टली असते. तिसरा जो पॉईंट आहे की सिन्स रिसिप्शन इज लिमिटेड टू लाईन साईट एरिया ऑफ रिसिप्शन फॉर FM इज स्मॉलर दॅन फॉर AM. काय समजलं की ग्रहण हा रेषीय दृष्टी क्षेत्रावर आधारित आहे. ग्रहण कशावर आहे,
रेषीय दृष्टीक्षेत्रावर, लाईन ऑफ साईट म्हणतात त्याला, लाईन साईट ऑफ एरिया, क्षेत्रावर आधारित आहे आणि म्हणून FM साठी EMपेक्षा कमी असते. काय असते? FM साठी EMपेक्षा ही कमी असते. तर हे याचे ड्रॉबॅक्स आहेत. त्याच्यानंतर पाहूया की डिफरन्स काय काय डिफरन्स आहे. आता याचा आपण शिकलेला आहे डिफरन्स बिटवीन AM अँड FM. आपण शिकलेला आहे AM पण शिकलेला आहोत आणि FM पण शिकलेला. तर याच्यामध्ये काय काय अंतर आहेत किंवा काय काय फरक आहे. तर तुम्हाला माहीत आहे की पहिली डेफिनेशनच आपण शिकलेलं आहे. का शिकलेलं आहे की इन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन एम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर वेव्ह व्हॅरीड इन अकॉर्डन्स विथ द इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल बाय कीपिंग फेज अँड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. म्हणजे AM इथं घ्या नवीन याच्यावर AM, या ठिकाणी AM लिहूया आपण आणि या ठिकाणी FM म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, AM म्हणजे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. आता याचं आपण हे पाहूया पॉईंट की AM मध्ये काय असते? एम्प्लिट्यूड. AM मध्ये काय असते? एम्प्लिट्यूड व्हॅरी होते. एम्प्लिट्यूड काय होते? व्हॅरी होते. कशानुसार? तर इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल्स. ठीक आहे ना. एम्प्लिट्यूड कशाचे? कॅरियरचे. एम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर व्हॅरीड इन अकॉर्डिंग टू द इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ एम्प्लिट्यूड सिग्नल. तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये काय होते? फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरियर काय होते? व्हॅरी होते इन अकॉर्डिंग टू द एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. दुसरं पॉईंट काय आहे की याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी व फेज कॉन्स्टंट असतो. फ्रिक्वेन्सी और फेज हा कॉन्स्टंट असतो. तर याच्यामध्ये काय असते? याच्यामध्ये एम्प्लिट्यूड व फेज कॉन्स्टंट असतो. एम्प्लिट्यूड व काय असतो? फेज हा कॉन्स्टंट असतो. साईन किंवा याला फेज हा कॉन्स्टंट असतो. तर हे मेनली दोन फरक असतात. तिसरा फरक काय असते की तुम्हाला माहीत आहे आता सांगितलं म्हणजे की AM मध्ये दोनच साईड बँड असतात. 2 साईड बँड हिअर, बट हिअर अनंत असतात. याच्यात अनंत किंवा इन्फानाईट साईड बँड हिअर, हे माहीत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त 2 साईड बँड असतात. त्याच्यामध्ये इन्फानाईट. आता याच्यामध्ये जे असते ते याच्यातले फक्त आणि ओनली साईड बँड पॉवर इज यूजफुल. ओनली साईड बँड पॉवर इज यूजफुल असते. याच्यामध्ये फक्त पॉवर जी असते साईड बँडची ती यूजफुल असते. परंतु याच्यातलं 100% ही यूज होते. याच्यातली ऑल ट्रान्समिटेड पॉवर काय होतं? यूजफुल असते. तर हे मुख्यतः 4 झाले. त्याच्यानंतर आहे की 5वाला काय? इंटरमिजिएट ड्यू टू ॲडजस्टमेंट चॅनल काय होते? याच्यामध्ये काय होते? इंटरफिरन्स होते. मध्ये 5वा काय होते? इंटरफिरन्स होते. इंटरफिरन्स ड्यू टू ॲडजस्टिंग चॅनल किंवा नेबरिंग चॅनल्स असं म्हणा तुम्ही. ॲडजस्टंट बाजूचे जे चॅनल आहेत ॲडजस्टंट चॅनलच्या द्वारे काय होते? इंटरफिरन्स होते. परंतु ड्यू टू गार्ड बँड याच्यामध्ये काय असते? गार्ड बँड असते. ड्यू टू गार्ड बँड इंटरफिरन्स ऑफ चॅनल इज लेस. या ठिकाणी इंटरफिरन्स काय होते? लेस होते. इंटरफिरन्स इज लेस. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे असते नॉईज मोर असते.
ॲम्प्लिट्यूड म्हणजे नॉईज हा जास्त असतो. याच्यामध्ये काय असते, नॉईज हा कमी केला जातो. कशाप्रकारे, याच्यामध्ये लिमिटर वापरला जातो. लिमिटर, बाय यूजिंग द लिमिटर सर्किट नॉईज इज रेड्यूस. नॉईज हा कमी केला जातो किंवा रेड्यूस केला जातो. ठीक आहे. आता पुढचं जे आहे फिडिलिटी. काय, फिडिलिटी. फिडिलिटी म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो तंतोतंत. तंतोतंत फिडिलिटी म्हणजे तंतोतंतपणा. म्हणजे याची जी फिडिलिटी आहे किंवा तंतोतंतपणा आहे हा कमी आहे, पुअर आहे. हीच पुअर, याच्यामध्ये पुअर आहे. पण याच्यामध्ये काय आहे, पुअर आहे. आणि ॲज ए मॅक्झिमम मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी इज 50 किलोहर्ट्ज. याच्यामध्ये किती आहे, 50 किलोहर्ट्ज. मॅक्झिमम मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये 5 किलोहर्ट्ज आहे, 50 नाही, 5 किलोहर्ट्ज आहे. आणि फिडिलिटी इज बेटर. याच्यामधले बेटर आहे फिडिलिटी. फिडिलिटी बेटर ॲज मॅक्झिमम मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी इज 15 किलोहर्ट्ज. याच्यामध्ये किती असते, मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी ही 50 किलोहर्ट्ज असते. तर याच्याप्रमाणे पुढचं आहे की AM-मध्ये म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये प्री एम सर्किट ऑर नॉट यूज. प्री एम्पेसिस पुढे पाहू आपण हे काय आहे तर AM आणि FM. तर पुढे आहे 8वा जो पॉईंट आहे तो आहे की प्री एम्पेसिस सर्किट ऑर नॉट यूज. प्री एम्पेसिस सर्किट नॉट यूज. याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. यूजिंग प्री एम्पेसिस सर्किट नॉईज कॅन रेड्यूस. प्री एम्पेसिस सर्किट, प्री एम्पेसिस सर्किटमुळे नॉईज हा रेड्यूस केला जातो म्हणून त्याचा वापर केला जातो. नाव AM-मध्ये ट्रान्समीटर इक्विपमेंट आर सिम्पल. AM-मध्ये आपण आताच पाहिलेलं आहे की याचे जे सिम्पल आहेत आणि हे कॉम्प्लेक्स आहेत आणि हे कॉस्टली आहेत. ते माहीत आहे तुम्हाला. देअर आर कॉम्प्लेक्स अँड कॉस्टली. नाव एरिया ऑफ रिसेप्शन इज कंपॅरेटिव्हली लार्ज. AM-मध्ये ट्रान्समिशनची एरिया कंपॅरेटिव्हली काय असते, लार्ज असते. आणि याच्यामध्ये लिमिटेड असते ड्यू टू लाईन ऑफ साईट प्रोपोगेशन. याच्यामध्ये 500 किलोहर्ट्ज, 500 किलोहर्ट्ज हे लक्षात ठेवायचं. 500 किलोहर्ट्ज टू 7 मेगाहर्ट्ज एवढं काय असते, रेंज असते. ही रेंजचा वापर केला जातो. रेंज इज यूज्ड फॉर AM ट्रान्समिशन. हे AM ट्रान्समिटरमध्ये. आणि याच्यामध्ये जे असते 88 मेगाहर्ट्ज, 88 मेगाहर्ट्ज टू 108 मेगाहर्ट्ज एवढी रेंजचा काय केला जातो, वापर केला जातो फॉर FM ट्रान्समिशन. FM ट्रान्समिशन करता. तसेच स्मॉल बँडविड्थ. याची बँडविड्थ किती असते, याची बँडविड्थ असते, लार्ज बँडविड्थ असते. आणि ही रिक्वायर्ड असते, दॅट इज लार्ज बँडविड्थ रिक्वायर्ड बँडविड्थ लार्ज. आणि ही किती असते, अराउंड नियर अबाउट 200 मेगाहर्ट्ज. पण याच्यामध्ये जे असते AM-मध्ये हे जे असते स्मॉल बँडविड्थ आणि हे किती असते 10 किलोहर्ट्ज असते. याच्यात किलोहर्ट्ज हे बँडविड्थ असते AM-मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 11-12 डिफरन्स आहे. तर हा प्रश्न येतो नेहमी. हा व्हिडिओ जवळ 25 मिनटाचा झालेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. आणि याच्यावर काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर डायरेक्ट मला फोन करून विचारू शकता. आज आपण इथं थांबूया.
हा महत्त्वाचा आहे. याच्यावरचा हा प्रश्न येतोच की डिस्टिंग्विश बिटवीन AM FM किंवा राईट द डिफरन्स बिटवीन AM FM. व्हॉट इज FM मॉड्युलेटर. FM मॉड्युलेटर विचारला जातो. सर्किट काढून त्याचे एक्सप्लेनेशन करा. ठीक आहे, तर आपण थांबतो. धन्यवाद.